नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पेपर क्रमांक 1 विषय मराठी व गणित सराव प्रश्नपत्रिका। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपची परीक्षा आपली अगदी जवळ आलेली आहे आणि आपल्याकडे पुरेसा अभ्यास करण्यासाठी वेळ नाही। तर अशा वेळेमध्ये फक्त आपल्याला सराव प्रश्नपत्रिकांचा सराव करणे आवश्यक असते। तर पहा, आज आपण पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित या विषयाची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो विभाग 1 आहे तो मराठीचा असतो। यामध्ये 25 प्रश्न असतात आणि उरलेले 50 प्रश्न हे गणितावर असतात। तर पहा, पहिला प्रश्न हा असा असतो की खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 आणि 2 ची उत्तरे लिहा। म्हणजे 5 ते 6 ओळीचा तुम्हाला एक छोटासा उतारा देण्यात येतो। तो उतारावर 2 प्रश्न असतात आणि तो उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा असतो। 2 प्रश्नासाठी जास्त वेळ घालणे ही आपल्यासाठी चुकीचे ठरू शकते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, फास्ट 2 मिनिटांमध्ये प्रश्न वाचून काढा। तर जवळजवळ पहा, आपली परीक्षा ही 1.5 तासाची असते आणि 150 गुण असतात। म्हणजेच 90 मिनिटांमध्ये आपल्याला 150 गुणांची अशी असणारे 75 प्रश्न सोडवायचे आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, उतारा असा आहे की नानकांच्या निधनानंतर हिंदू मुसलमान भक्तांमध्ये नानक यांच्या शरीराची काय व्यवस्था व्हावी याबद्दल झगडा सुरू झाला। हिंदूचे म्हणणे होते की त्यांच्या देहाला अग्निसंस्कार व्हावा, तर मुसलमानांचे म्हणणे होते दफन व्हावे। या तंट्याचा निकाल गुरु नानक यांनी आपल्या ह्यातील तच दिला होता। त्यांनी असे सांगितले होते की मृत्यूनंतर दोन्ही जमातींनीही त्यांच्या मृत शरीरावर फुले व्हावीत आणि 24 तासानंतर ज्यांच्या बाजूची फुले ताजी राहतील त्यांनी मृत शरीर घ्यावे व अंत्यसंस्कार करावेत। नानक यांचे प्राणोत्क्रम झाले। त्यांच्या आज्ञेप्रमाणे दोन्ही जमातींनी फुले वाहिली व दुसऱ्या दिवशी जेव्हा वरचा कपडा उचलला तेव्हा सर्व फुले ही ताजी होती। तर पहा, प्रश्न पहिला असा आहे की 24 तासानंतर सर्व फुले। या ठिकाणी पहा, सर्व फुले कशी होती? ताजी होती। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पहा किती, पर्याय क्रमांक 3 आहे, ताजी होती। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे की प्राणोत्क्रमण होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर पहा, प्राणोत्करण आलेला आहे का शब्द? नानक यांचे प्राणोत्करण झाले। म्हणजेच आपल्याला माहिती आहे त्यांचा मृत शरीर घ्यावे, अंत्यसंस्कार करावेत। नानक यांचे प्राणोत्करण झाले म्हणजे काय झालेलं होतं? त्यांचं निधन झालेलं होतं। पहा, प्राणोत्करण होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर निधन होणे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न पहा असा आहे की गटात न बसणारा शब्द ओळखा। गटात न बसणारा शब्द गहन, अगाध, अमर्याद। तर ढग, अप्रूप, अगम्य, ईश। तर या 4 पैकी असणारा आपल्याला शब्द ओळखायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अगम्य। त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे की एक इंग्रजी शब्द दिलेला आहे, तो आपल्याला मराठी शब्द त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे मराठी शब्दामध्ये। शब्द असा आहे की एक्झिट। या शब्दास पर्यायी शब्द कोणता? एक्झिट आपल्याला माहिती आहे कुठेही काय असतं? इन आणि आउट किंवा इन आणि एक्झिट। एक्झिट म्हणजे काय? थोडक्यामध्ये बाहेर। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही जे 2 प्रश्न आहेत तर हे तुम्हाला पुस्तकाच्या संदर्भाने आहेत किंवा काव्यलेखनाच्या संदर्भात आहेत, कादंबरीच्या संदर्भात आहेत। हे तुम्हाला प्रश्न पाठच करावे लागतील। तुम्ही कसल्याही प्रकारे स्वतःचं लॉजिक वापरू शकत नाहीत, स्वतःचं मत तुम्ही व्यक्त करू शकत नाहीत। जर तुम्हाला या लेखकांची नावे माहिती असतील, पुस्तकांची नावे माहिती असतील, हे तुम्ही पाठ केलं असेल तरच हे 5वा आणि 6वा तुम्हाला प्रश्न सोडवता येणार आहे। तर 5वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की आत्मारामरावजी देशपांडे यांनी कोणत्या नावाने काव्यलेखन केले? तर आत्मारामरावजी देशपांडे यांनी अनिल या नावाने काय केलेलं आहे? काव्यलेखन केलेलं आहे। त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न असा आहे की झोंबी या गाजलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, झोंबी या गाजलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर आनंद यादव हे या कादंबरीचे लेखक आहेत। त्यानंतर प्रश्न 7वा आणि 8वा ही कविता आहे आणि ही कविता वाचून आपल्याला त्या कवितेवर असणाऱ्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत। तर प्रश्न पहा, कविता आपण वाचूया थोडक्यामध्ये। अशेल हिम्मत लढणाऱ्यांची आणि सुळावर चढणाऱ्यांची, निर्भय निधड्या छातीवरती जुलम रगडीत जाणाऱ्यांची, त्याने यावे कसले भेदनी खुरटे वारे, मोजित बसला वरचे तारे,
चुलीत ज्यांच्या विस्तव नाही, येथे फुलतील कसे निखारे उगार उसावे. पहा, अशा प्रकारची एक कविता आहे आणि या कवितेवर प्रश्न क्रमांक 7वा आणि 8वा आहे. तर पहा, कुठे निखारे कसे फुलतील असे कवी विचारत आहे. पहा, प्रश्न आहे निखारे कुठे फुलतील. पहा, चुलीत ज्यांच्या विस्तव नाही, तेथे फुलतील कसे निखारे. कुठे निखारे कसे फुलतील असे कवी कुठे म्हणत आहेत की चुलीत ज्यांच्या विस्तव नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ज्यांच्या चुलीत विस्तव नाही. या ठिकाणी कुठे निखारे कसे फुलतील असे कवी म्हणत आहे. त्यानंतर पुढचा शब्द पहा, पुढचा प्रश्न 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर निर्भय घाबरणारा, निखारे विस्तव, जुलूम अन्याय, निधडी न घाबरणारी. म्हणजे थोडक्यामध्ये निखारे विस्तव हे बरोबर आहे, जुलूम म्हणजे अन्याय हे पण बरोबर आहे, निधडी म्हणजे न घाबरणारी हे पण बरोबर आहे. पण निर्भय म्हणजे न घाबरणारा आहे, परंतु या ठिकाणी घाबरणारा दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 9वा प्रश्न पहा. 9वा प्रश्न असा आहे की प्रसन्न या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. प्रसन्न या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे, विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. उत्साही, तापट, विद्रोही आणि विमनस्य. तर योग्य सांगितलं आहे, तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे हा विमनस्य. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, कृष्णाष्टमी या शब्दात किती व्यंजने आहेत. कृष्ण आणि अष्टमी या शब्दामध्ये आपल्याला व्यंजन पाहायचे आहेत. तर या शब्दामध्ये पहा कर, श, न, अ, श, ट, मी असे जर आपण शब्द घेतले तर या शब्दामध्ये जवळजवळ किती 6 व्यंजने आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, षडीपृ या शब्दाची फोड दिली आहे आणि त्याचा योग्य क्रमांक आपल्याला काय करायचा आहे, लिहायचा आहे. पहा षडीपू, पहा पर्याय क्रमांक 1 षट्ड्रिप, षट्रिपू, षड्रिपू आणि षड्रिपू. तर आपण हे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की योग्य पर्याय हा आहे पर्याय क्रमांक 2 षड्रिपू. षड्रिपू पहा, षड्रिपू बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा, कसलाही किंवा कसलीही पारख नसलेला यासाठी वापरला जाणारा अलंकारिक शब्द. कसलीही पारख नसलेला म्हणजे थोडक्यामध्ये याला गाजर पारखी म्हणतात. रत्न पारखी म्हणजे रत्न, काकड पारखी, हिरा पारखी म्हणजे या ठिकाणी थोडीशी पारख असलेला, पण गाजर पारखी हा शब्द नाही किंवा कसं हा अलंकारिक शब्द आहे. कसलीही पारख नसलेला ज्याला गाजर पारखी म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण रीतिवाचक पाहितले होते, पण आज कालवाचक अव्यय विचारला आहे किंवा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय विचारला आहे. तर उद्या, जलद, नेहमी, पुष्कळ. काल म्हणजे वेळ दर्शवणारा, तर आपल्याला माहिती आहे उद्या हा वेळ दर्शवणारा आहे. जलद नाही, नेहमी नाही, पुष्कळ नाही. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उद्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, कमी आहार घेणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. खादाड म्हणजे जास्त, शाकाहारी नाही, मिश्राहारी नाही, मिताहारी. तर कमी आहार घेणारा या शब्दाचा उत्तर किंवा या शब्दसमूहासाठी असणारा शब्द आहे मिताहारी. त्यानंतर पुढचा शब्द पहा, वागणूक या शब्दाचे लिंग ओळखा. वागणूक, तर या शब्दाचं लिंग आहे स्त्रीलिंग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, आपल्याला मन पूर्ण करायचे आहे. मन, थोरा घरचे श्वान, त्याला राजा घरी मान नाही, त्याचे सुपा एवढे कान, त्याचे मोठे स्थान, त्याला सर्व देती मान. तर मन अशी असते विद्यार्थी मित्रांनो, थोरा घरचे श्वान, त्याला सर्व देती मान. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आपल्याला माहिती आहे मोठ्याच्या घरचं कुत्रं बी असलं तरी त्याला खूप मान असतो. म्हणून लक्षात ठेवा, थोरा घरचे, थोर म्हणजे मोठे,
मोठ्या घरचे श्वान, श्वान म्हणजे कुत्रा, थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान. म्हणजे थोरा घरचं जर कुत्रं जरी असलं तरी काय करत असतात लोक की त्याला मान देतात. मग ते त्याची लायकी असो किंवा नसो तरीसुद्धा त्याला आपल्याला मान द्यावाच लागतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणता शब्द उभयवचनी आहे? उभयवचनी. माळा, फळा, शाळा, वाळा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे शाळा. शाळा हा शब्द उभयवचनी आहे. म्हणजे तुम्हाला एकवचन, अनेक वचन, हे उभयवचन हे थोडंसं अभ्यास करावा लागेल, केलेलाच असेल. तर हे तुम्हाला उत्तरं अशा प्रकारचे प्रश्न येतात, त्याची उत्तरं तुम्हाला लिहावीच लागणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एक संवाद आहे आणि त्या संवादावर आधारित प्रश्न क्रमांक 18 आणि 19 आहे आणि या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. तर पहा, संवाद असा आहे. झोपताना सर्वांनी विजेचे दिवे बंद करून झोपा. मला आणखी काही वेळ अभ्यास करायचा आहे सर. तुझ्या जवळचा दिवा सुरू ठेव, पण झोपण्यापूर्वी बंद कर. हो सर, परवा टेस्ट आहे, अभ्यास पूर्ण करायचा आहे. बाकी झोपारे सगळे 11 वाजलेत. उद्या पण सकाळी लवकर उठायचं आहे का सर? उद्या पण म्हणजे दररोज व्यायामासाठी दररोज उठायचंच आता? आज अभिजित आला नव्हता सर व्यायामाला. अभिजितला ताप आलाय थोडासा. 2-3 दिवसानंतर तो नियमित येईल. पहा, हा संवाद ऐकला की आपल्याला आपल्या डोक्यामध्ये लगेच क्लिक होते की असा आहे की वरील संवाद कोठे घडला असावा. शाळा. आता शाळेमध्ये जर विचार केला तर शाळेमध्ये काही आपण झोपत नाही. घराचा विचार केला तर घरामध्ये सर नसतात. वसतिगृह. तर हा संवाद कुठे घडलेला असेल? वसतिगृह. कारण वसतिगृहामध्ये सर आणि बाकीचे मुलं असतात. मैदानावर सुद्धा झोपण्याचा काही विषयच येत नाही. म्हणजे हा संवाद कोठे घडलेला असेल तर वसतिगृहामध्ये घडलेला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. संवादात किती जणांनी भाग घेतलेला आहे? संवादात किती जणांनी भाग घेतलेला आहे? आता या ठिकाणी आपल्याला फक्त सर आणि बोलणारा व्यक्ती आहे, परंतु आपल्याला माहिती आहे का 2 मुलं आहेत का 3 मुलं घेतात का 4 मुले घेतात? तर याचं उत्तर आहे आपल्याला सांगता येत नाही. स्पेसिफिक ठराविक जर असेल तर आपल्याला सांगता आलं असतं, परंतु या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. विभक्ती. गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. चा म्हणजे षष्टी आहे, लक्षात घ्या. विभक्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा पहा. ज्याला जळजळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्य ज्याला जळजळते, तर या वाक्यामध्ये प्रयोग आहे अकर्मक भावे प्रयोग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. 2 शब्द जोडताना कोणती चिन्ह वापरली जाते? तर आपल्याला माहिती आहे 2 शब्द आपल्याला जोडायचे असतील तर आपण हे चिन्ह वापरतो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की भुजंग प्रयात वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? हे सुद्धा तुम्हाला याचा अभ्यास करणं आवश्यक होते. याचा अभ्यास नक्कीच तुम्ही केला असेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे भुजंग प्रयात वृत्तात प्रत्येक चरणामध्ये या ठिकाणी 12 अक्षरे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. लंगोटी मित्र हा सामासिक शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचा आहे? तर लंगोटी मित्र हा सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा आहे. आणि मराठी या विभागामध्ये असणारा 25वा प्रश्न असा आहे. कोणीही मागे राहू नये या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? कोणीही मागे राहू नये म्हणजे थोडक्यामध्ये हा आज्ञा दिल्याप्रमाणे आहे. कोणी मागे राहायचं नाही म्हणजे या क्रियापदाचा अर्थ हा आज्ञार्थ आहे. स्वार्थ नाही, संकेत दिलेला नाही, विद्यार्थ नाही, तर आज्ञार्थ आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो दुसरा आपला विभाग चालू होत आहे तो विभाग आहे गणिताचा. आणि आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विभाग पाहण्याच्या अगोदर सर्व मुलांना माझी विनंती की प्रत्येकानं आपलं वही पुस्तक घेऊन बसा.
आणि तुम्हाला जे काही प्रश्न अवघड वाटत असेल तर तो सोडवा, परंतु मी या व्हिडिओमध्ये डायरेक्टली तुम्हाला 4 पर्यायापैकी जो योग्य पर्याय आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये तो क्रमांक मी सांगणार आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 26. 1 ते 100 संख्यामधील जोडमूळ संख्या यांच्या किती जोड्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ते 100 संख्यामध्ये असणाऱ्या जोडमूळ संख्या ज्या आहेत तर त्या जोडमूळ संख्या आहेत 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच या ठिकाणी 8 ह्या जोडमूळ संख्या आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 27. 18 आणि 24 यांच्या सामायिक अवयवांची संख्या किती आहे? तर यांच्या सामायिक अवयवांची संख्या ही 4 आहे. 18 आणि 24 यांचे सामायिक अवयव. पहिल्यांदा आपल्याला काय करावे लागेल, यांचे अवयव पाडावे लागतील आणि नंतर लक्षात येईल की यांचे सामायिक अवयव किती आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, 28वा प्रश्न आहे, एका कोनाचे माप 28 अंश आहे तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम हे माहिती पाहिजे की पूरक कोनाची मापांची बेरीज ही 180 अंश असते. पूरक कोन म्हणजे अशा असणारे पूरक कोन थोडक्यामध्ये. तर पूरक कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर मग पहा की 28 प्लस अशी कोणती संख्या आहे की दोघांची बेरीज केल्यानंतर 180 अंश असते? तर 152. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, पहाटेचे 4:45 वाजले म्हणजे खालीलपैकी किती वाजले? पहाटेचे 4:45 वाजलेले आहेत म्हणजेच मध्यान्हपूर्व 4:45. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्राप्तांक जर 5ने वाढवला तर मध्यमान. प्रत्येक प्राप्तांक काय केलेला आहे? 5ने वाढवला आहे. तर या ठिकाणी मध्यमान हे सुद्धा 5ने वाढणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, 31वा प्रश्न आहे, व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नापैकी 70,000 रुपये करमुक्त असून त्या पुढच्या 30,000 रुपयापर्यंत शेकडा 15 आयकर, त्यापुढील 50,000 रुपयापर्यंत शेकडा 20% आयकर आकारण्यात येतो. तर उमेशने एका वर्षात 10,500 रुपये आयकर भरल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करावे लागेल की तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. सोडवल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते उत्तर आहे या ठिकाणी 3,40,000. पर्याय क्रमांक या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 1,30,000. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की 5ab वर्ग भागिले 7b गुणिले 14b चौथा घात भागिले 60a वर्ग b बरोबर किती? तर सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, काटछाट करावी लागेल. 7 1 7, 7 2 14, 1 बी कॅन्सल झालं म्हणजे 1 काय झालेलं आहे बी. त्यानंतर इथं 2 बी आहेत म्हणजे 2 गुणिले बी. तर पुन्हा यांच्यामधून आणखी 2 बी काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण गणित सोडवावे लागेल आणि याच्यानंतर जे तुमचं उत्तर येणार आहे ते आहे तुमचं पर्याय क्रमांक 1, 5b भागिले 6a. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न असा आहे की -315 भागिले 215 अधिक -405 भागिले 300. हे सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम याचा तिरकस गुणाकार, कोणी तिरकस गुणाकाराने करीत असेल, कोणी या ठिकाणी छेद समान करून करत असेल तर हे पूर्ण सोडवायचं आहे. आणि सोडवल्यानंतर जे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, 1.4 छेदस्थानी 45. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे
की 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 220 आहे, तर त्या समसंख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 220 आहे, तर समसंख्यापैकी मोठी संख्या ही 22 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक हे तुमचं 1 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की एका वर्तुळात विशाल कंसाचे माप हे लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर लघु कंसाच्या संगत केंद्री कोनाचे माप काढा. तर एका वर्तुळ विशाल कंसाच्या लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहे, लघु कंसाच्या संगत केंद्री कोनाचे माप सांगितलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 120 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एका बसच्या चाकाच्या व्यास म्हणजे एका बसचं चाक आहे आणि त्या बसच्या चाकाचा व्यास हा 70 मीटर आहे, तर 4.4 किलोमीटर अंतरात चाकाचे किती फेरे होतील? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 20 फेरे होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न वृत्तालेख आहे. वृत्तालेख दिलेला आहे आणि 37 आणि 38 हे 2 प्रश्न तुम्हाला या वृत्तालेखावरून या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. 37वा प्रश्न, मैस्वर्गी व ससे यांची संख्या किती आहे? मैस्वर्गी आणि ससे किती आहे? तर 30 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 38वा, कोणत्या 2 प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे? कोणत्या 2 प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर पहा, सर्वाधिक संख्या ही पर्याय क्रमांक 4 म्हणजे गोवंशी आणि मैस्वर्गीय आहे. म्हणजे आपल्याला आकृतीत लक्षात येते 40 आणि 25, हे बाकी 10 20 5 हे कमी आहे, परंतु जास्त आपल्याला संख्या विचारली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे गोवंशी आणि मैस्वर्गीय प्राण्यांची संख्या कशी आहे? सर्वाधिक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, अजितरावांनी बँकेकडून कर्ज घेताना व्याजाचा दर 10 रुपयास 1 महिन्यास 10 पैसे असेल, तर 5400 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती? तर तुम्हाला सरळ व्याज याचं सूत्र वापरून सुरुवातीला व्याज काढावे लागेल. म्हणजे इथं तुम्हाला किंवा मुद्दल काढावी लागेल. पहा काय काढायचं आहे. अजितरावांनी कर्ज घेताना व्याजाचा दर दिलेला आहे, पैसे आकारले आहेत, मुद्दल दिलेला आहे आणि काळसुद्धा दिलेला आहे एका वर्षाचं. तर व्याज तुम्हाला काढता येईल. तर या ठिकाणी काय करायचं, सूत्र वापरायचे. सूत्रामध्ये ही सर्व संख्या ठेवायच्या आहेत आणि याचं उत्तर आहे 5400 रुपयांचे एका वर्षाचे व्याज हे 648 रुपये आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा की पुढचा प्रश्न असा आहे की 1/3a कंसाचा वर्ग मायनस 1/3b कंसाचा वर्ग बरोबर किती? तर आत्ता हे तुम्हाला सोडवायचं आहे. सोडवल्यानंतर कारण आपल्याला माहिती आहे एचा वर्ग वजा बीचा वर्ग असेल तर ए अधिक बी आणि ए वजा बी अशा 2 टर्म होतात आणि सेम तीच कंडिशन काय करायची या ठिकाणी वापरायची आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2. ही एक टर्म आणि ही एक टर्म सुरुवातीला काय केलेलं आहे की ह्याला सोडून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 41वा, 2 कोणत्याही 2 जोडमूळ संख्या यांची बेरीज 144 चे वर्गमूळ आहे. तर अशा 2 कोणत्या संख्या आहेत पहा? तर अशा 2 संख्या आहेत 5 आणि 7. या 2 जोडमूळ संख्यांची बेरीज म्हणजे 7 आणि 5 12 आणि 12चं वर्गमूळ 144. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, वर्गमुळामध्ये 6 7 8 9 1 यांची तुम्हाला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आणि यांचं हे गुणाकार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा गुणाकार आहे प्लस 1 आहे आणि यांचा गुणाकार करून पुन्हा त्या संख्येचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे. आणि ते संख्येचं वर्गमूळ ज्यावेळेस तुम्हाला वर्गमूळ पाठ असणार आहेत तर त्यावेळेस लगेच तुम्हाला वर्गमूळ निघणार आहे. तर यांचा गुणाकार केल्यानंतर आणि त्या संख्येचं वर्गमूळ आहे 55. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 43, सोबतच्या आकृतीत रेषा L ही
पॅरलल आहे रेषा यमला आणि एन ही छेदिक आहे. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून ए जसे बी यांचं आपल्याला माप काढायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे, 4 जसे 5. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की एका प्रेक्षागृहाची लांबी 250 मीटर, रुंदी 80 आहे. त्यात 10 मीटर लांबी 10 मीटर रुंदी असणाऱ्या फरशा बसवायच्या आहेत. तर किती फरशा लागतील? आता एका प्रेक्षागृहाची लांबी रुंदी दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला त्या प्रेक्षागृहाचं क्षेत्रफळ काढावं लागेल, त्यानंतर फरशाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला त्या क्षेत्रफळामध्ये किती क्षेत्रफळाच्या फरशा बसवायच्या आहेत हे काढावे लागेल. म्हणजे तुम्हाला सोडून पाहावे. तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजे 200 आपल्याला त्यामध्ये फरशा बसवायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 पहा. 2 वस्तू प्रत्येकी 990 रुपयाला विकल्याने एका व्यवहारात 10% नफा तर दुसऱ्या व्यवहारात 10% तोटा. तर या व्यवहारात किती टक्के नफा आणि किती टक्के तोटा होईल? तर त्या व्यवहारामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 1% हा काय होणार आहे? तोटा होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका संख्येच्या निमपट 12 आहे, तर त्यासाठी तयार होणारे समीकरण कोणते? निमपट विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, एका संख्येच्या असणाऱ्या निमपट म्हणजे हाफ, निम्मे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 x छेदस्थानी 2 बरोबर 12. त्यानंतर पुढचा प्रश्न 5 छेदस्थानी 7चा 3 छेदस्थानी 7 मध्ये किती मिळवल्यास 5 छेदस्थानी 7 येतील? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 20 छेदस्थानी 49 हे जर मिळवले तर त्यामध्ये 5 छेदस्थानी 7 हे येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे की त्रिकोण PQR ची PM ही मध्यक आहे. यावरून आपल्याला कोणता निष्कर्ष निघतो? तर यावरून असा निष्कर्ष निघतो की पहा QM बरोबर RM या ठिकाणी दाखवलं आहे. QM बरोबर RM पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 49वा. 21 सेंटीमीटर व्यासाच्या गोलाचे घनफळ किती? तर तुम्हाला गोलाच्या घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे आणि गोलाच्या घनफळाच्या सूत्रानुसार तुम्हाला त्या व्यासाच्या गोलाचं घनफळ काढायचं आहे. 21 सेंटीमीटर व्यास दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4851 घनसेमी हे 21 सेंटीमीटर व्यासाच्या गोलाचे घनफळ असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 50वा प्रश्न. एका काटकोनाकृती बागेच्या कर्णाची लांबी 61 मीटर आहे. एक बाजू 11 मीटर दिली तर त्याचे क्षेत्रफळ काढा. तर कर्णाची एक बाजू दिलेली आहे, कर्णाची दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे. कर्ण दिलेला आहे आणि त्यानंतर त्याचं क्षेत्रफळ काढायचे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 330 चौरस मीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8888 चे 25% किती? म्हणजे 8 8 8 8 गुणिले 25 भागिले 100. तर या ठिकाणी 88.88 गुणिले 25 यांचा गुणाकार करायचा आहे आणि जे काही तुमचं उत्तर येणार आहे ते आहे 8825चे 25% किंवा डायरेक्टली तुम्हाला करता येईल. निम्मे केले तर 4444 आणि त्याच्या निम्मे केले तर 2222. तुम्ही लॉजिकसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 52वा प्रश्न आहे 2x अधिक 3x वर्ग मायनस 24 व x वर्ग मायनस 17 अधिक 3x या बहुपदीच्या वजाबाकीची कोटी लिहा. तर या बहुपदीच्या वजाबाकीची तुम्हाला काय करायची आहे? कोटी लिहायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1. बहुपदीची कोटी पहा किती आहे? 2 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
तो असा आहे की 50,000 म्हणजे किती. आता 5वर किती शून्य आहेत? 4. पहा, म्हणजे हे बरोबर उत्तर असणार 5 गुणिले 10⁴. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 54वा प्रश्न आहे. पुढील प्रमाणात ह्या संख्या काही आहेत, पुढील प्रमाणात असतील तर एक्सची किंमत काढा. तर आपल्याला आहे ज्यावेळेस संख्या या प्रमाणात असणार आहेत, अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे 10 गुणिले एक्स बरोबर 5 गुणिले 20, म्हणजे एक्स बरोबर 5 गुणिले 20 भागिले 10. 10 1 10, 10 2 20, 5 2 10. म्हणजे अशा पद्धतीनं काय करायचे तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा 55वा. पहिल्या 5 समनैसर्गिक संख्याच्या घनाची सरासरी किती? पहिल्या 5 समनैसर्गिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत परंतु त्या कशा आहेत? समसंख्या आहेत. आणि त्या समसंख्यांची पुन्हा काय करायची? त्यांचे घन करायचे आणि घन केल्यानंतर त्या घनांची त्यांची सरासरी काढायची. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 360. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 16 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती? समभुज चौकोनाचे कर्णाची लांबी दिलेली आहे. कर्णाची लांबी दिलेली आहे, समभुज चौकोन सांगितलेला आहे. त्यानंतर तुम्हाला त्याची परिमिती म्हणजे एका बाजूची लांबी काढावी लागेल. बाजूची काढली की 4a ही परिमिती आहे. तर तुम्हाला त्या सूत्रामध्ये ठेवून उत्तर काढता येईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 68 सेंटीमीटर ही त्याची काय आहे? परिमिती आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की 7495 ग्राम हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल? पहा, 7495 ग्राम हे तुम्हाला 74.95 हेक्टोग्राम असे सुद्धा काय करता येणार आहे? लिहिता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, 1 रुपयाची x% म्हणजे 17 पैसे, तर x बरोबर किती? आता 1 रुपयाची x%, तर या ठिकाणी तुम्हाला काय करता येणार आहे? 1 रुपयाची x% म्हणजेच पहा 1 गुणिले x% म्हणजे x भागिले 100 बरोबर 17. आणि आता तुम्हाला काय करायचे? सोडवायचं आहे. आणि सोडवल्यानंतर जे तुमचं उत्तर येणार आहे ते उत्तर आहे तुमचं 17. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो असा आहे, 1 छेदस्थानी m - n आणि 1 छेदस्थानी n - m ची किंमत काढा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला माहिती आहे प्लस हे समोर गेल्यानंतर काय होणार आहे? 1 छेदस्थानी m - n बरोबर -1 छेदस्थानी n - m, म्हणजेच याची अदलाबदल होणार आहे आणि कॅन्सल होऊन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुमचं 0 येणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 0. त्यानंतर पुढचा पहा 60वा प्रश्न आहे, चक्री चौकोनाच्या सम्मुख कोनाची मापे 3x आणि 7x आहेत, तर त्या कोनाची मापे सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3x जे आहे त्याचं 54 आणि 7x आहे त्याचं 126 आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 61वा. तो म्हणजे एका वर्तुळाच्या ट्रॅकची त्रिज्या ही 42 मीटर आहे, तर त्याभोवती तारेचे तिहेरी कुंपण तुम्हाला काढायचे आहे. प्रति मीटर 36 रुपये प्रमाणे करायचं आहे. तर तुम्हाला आता एक वर्तुळ आहे, तर त्या वर्तुळाचं जे ट्रॅक आहे आणि त्या ट्रॅकची त्रिज्या ही 42 मीटर आहे आणि एक तिहेरी म्हणजे तीन वेळेस वर्तुळ होणार आहे आणि प्रति मीटर किती 36 रुपये आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ काढावे लागेल, त्यानंतर त्याचा खर्च काढावा लागेल, त्यानंतर 36 रुपयाप्रमाणे किती खर्च येईल तारेच्या कुंपणासाठी हे सर्व सोडवावे लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 28,512. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 62वा. छब्बूलाल 18 वह्यांच्या खरेदीवर 9 वह्या मोफत देतो, तर तो शेकडा किती टक्के सूट देतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तो या ठिकाणी 50% सूट देतो. म्हणजे 18 वह्यांच्या खरेदीवर 9 वह्या मोफत, म्हणजे थोडक्यात 50% सूट देतो.
त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की 64 कंसबंद आणि कंसचा घातांक 5 म्हणजे 64 तुम्हाला 5 वेळेस काय करावे लागेल, गुणाकार करावे लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तुमचा 3. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा 64वा. सोबतच्या आकृतीमध्ये व्युत्क्रम कोनाच्या आंतरकोनाच्या जोड्यांची एकूण संख्या तुम्हाला सांगायची आहे. व्युत्क्रम कोन आंतरकोन अगोदर माहिती पाहिजेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 12. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 65वा प्रश्न. 65वा प्रश्न असा आहे की एक वस्तू 325 रुपयांना विकल्यामुळे 125 रुपये तोटा होता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 450 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा m अधिक n ची गुणाकार व्यस्त संख्या -12 असून n बरोबर -3 असेल तर m ची किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर केल्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येते 35/12. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की रंजना अंजना यांनी अनुक्रमे 500 व 800 रुपये 2 वर्षासाठी दशादशे 8% 9% दराने बँकेत ठेवले, तर त्यांना मिळणाऱ्या व्याजांचे गुणोत्तर किती? तर दोघींना या ठिकाणी जे गुणोत्तर मिळणार आहे तर ते अशा पद्धतीचं आहे विद्यार्थी मित्रांनो की 67वा प्रश्न आहे. तर 5/9 हे काय असणार आहे, त्यांचे जे मिळणारं जे इन्कम आहे किंवा मिळणारं जे व्याज आहे तर ते या ठिकाणी त्या व्याजाचं गुणोत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 67वा प्रश्न पहा. डबल एकदा पाहूयात आपण. अंजना आणि रंजना यांची अनुक्रमे रंजनाचे 500 रुपये तर अंजनाचे 800 रुपये 2 वर्षासाठी 8% 9% दराने बँकेत ठेवले, तर त्यांना मिळणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5/9. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका वर्तुळाचा परिघ हा काय आहे 154 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचा व्यास किती? तर 2 पाय r. तर सर्वप्रथम तुम्हाला r ची किंमत काढावी लागेल आणि r ची किंमत काढल्यानंतर तुम्हाला बरोबर d ची किंमत म्हणजे व्यासाची किंमत मिळणार आहे. तर या ठिकाणी व्यासाची किंमत किंमत आले त्याचा व्यास म्हणजे वर्तुळाचा परिघ 154 आहे तर वर्तुळाचा व्यास हा 49 सेंटीमीटर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे तर त्याची परिमिती तुम्हाला काढायची आहे. चौरसाच्या कर्णाच्या लांबीवरून तुम्हाला त्या चौरसाची असणारी परिमिती काढता येईल, तर त्याची परिमिती आहे पर्याय क्रमांक 3 48 सेंटीमीटर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. एका प्रेक्षागृहाची लांबी 250 मीटर तर रुंदी 80 मीटर आहे, तर त्यात 10 मीटर लांब आणि 10 मीटर रुंदी अशा फरशा बसवायच्या आहेत. तर अशा किती फरशा आपल्याला लागतील हे आपण या अगोदर सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर फक्त थोडीशा संख्या बदल आहेत. तर या ठिकाणी किती 250 ह्या फरशा आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. x² अधिक 3x² y² अधिक 4 या बहुपदीची कोटी किती आहे? तर या बहुपदीची आपल्याला कोटी काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे या बहुपदीची कोटी ही 5 आहे. त्यानंतर कारण कशामुळे तुम्हाला वाटत असेल की 5 कशी आहे हे पहा. 2 3 1 अधिक 2 अधिक 2 म्हणजे अशा या ठिकाणी 5. त्यानंतर पुढचा आहे 73वा प्रश्न. 2 समांतर रेषांनी छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन हे कसे असतात? तर विद्यार्थी मित्रांनो 2 समांतर रेषांनी छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन हे पूरक असतात, हे आपण पाहितलेच आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. म्हणजे लहान एककाचे मोठ्या एककात रूपांतर करताना आपल्याला कोणती क्रिया ही करावी लागते? लहान एककाचे मोठ्या एककात आपल्याला रूपांतर करायचे असेल तर ती क्रिया म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया करावी लागते. त्यानंतर 75वा प्रश्न जो आहे तो आहे बैजिक राशीत चला शेजारी येणाऱ्या संख्येला काय म्हणतात? बैजिक राशी म्हणजे लक्षात घ्या 2x अधिक 3y अधिक
4 बरोबर 0 असं जर असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचं आपल्याला म्हणजे 2x असेल तर हे चल आहे आणि चला शेजारची असणारी संख्या काढायची, तर तिला या ठिकाणी काय म्हणतात, सहगुणक म्हणतात. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली आजची प्रश्नपत्रिका पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. जे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, या 6-7 दिवसामध्ये भरपूर सराव करा, भरपूर प्रश्नपत्रिका सोडवा आणि नक्कीच मला विश्वास आहे की तुम्ही जेवढ्या काही प्रश्नपत्रिका सोडवणार त्याच्यापैकी जवळजवळ 50% प्रश्न हे तुमच्या परीक्षेमध्ये असणार आहेत. अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नपत्रिकाच्या सरावासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर जे काही मी प्रश्नपत्रिका टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन्स ही सर्वात आधी तुम्हाला मिळतील. धन्यवाद.